नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात दिलीप कजगावकर यांची कथा कालाय तस्मै नमः. श्रोते हो, ही कथा ऐकण्यापूर्वी एक नम्र निवेदन. तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात दिलीप कजगावकर लिखित कालाय तस्मै नमः. सदानंदांनी त्यांचा मुलगा राजच्या दरवाज्यावरची बेल वाजवली त्यावेळी रात्रीचे 9:30 वाजले होते. सदानंद आणि सावित्रीबाई सांगलीजवळील एका छोट्याशा गावात राहत होते. 6-7 तासांचा एसटीचा प्रवास करून पुण्याला आल्यामुळे ते दोघेही खूप थकले होते. कोण पाहिजे तुम्हाला? स्लीवलेस टी शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट घातलेल्या तरुणीनं दरवाजा किंचितसा उघडून विचारलं. सुनबाई, तू ओळखलं नाहीस का आम्हाला? मी आणि सुनबाई? अहो, अविवाहित आहे मी. कोण तुम्ही? कोणाकडे जायचं आहे तुम्हाला? त्या तरुणीने त्रासलेल्या स्वरात विचारलं. माफ करा, हे बंडूचंच घर आहे ना? खात्री करून घेण्यासाठी सदानंदांनी विचारलं. नाही, इथे बंडू वगैरे कोणी राहत नाही. असं म्हणताना त्या तरुणीने दरवाजा पूर्णपणे उघडला. ती सदानंद आणि सावित्रीबाईंची सून नव्हती. आम्हाला आमचा मुलगा बंडूकडे जायचा आहे. अंधारामुळे आम्ही घर चुकलो. क्षमा असावी. असं म्हणत सदानंद आणि सावित्रीबाई जायला निघाले तेवढ्यात, मावशी, अगं हे माझे आजी आजोबा आहेत, असं म्हणत रीना आजोबांना बिलगली. रीना बेटा, कशी आहेस ग तू? तुझे बाबा कुठे आहेत? तुझी मम्मी कुठे आहे? विचारत सदानंद आणि सावित्रीबाई घरात शिरले. माझे बाबा ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेलेत आणि आई आईस्क्रीम आणायला गेली आहे, येईलच आत्ता. तेवढ्यात नेहा म्हणजे रीनाची आई आली. काहीही न कळवता आणि असे अचानक तुम्ही आलात, सगळं ठीक आहे ना? नेहाने विचारलं. ही माझी मावस बहीण डॉक्टरेट करण्यासाठी पुण्यात आली आहे. नेहाने ओळख करून दिली. तुमचं जेवण झालं असेलच ना? नसेल झालं तर मी करते स्वयंपाक तुमच्यासाठी, नेहा म्हणाली. घरात चिकन बिर्याणी आहे पण ती चालणार नाही तुम्हाला. आधी चहा करू का आईस्क्रीम घेताय? सुनबाई, आम्हाला चहा नको, जेवण नको, अगदी आईस्क्रीमसुद्धा नको. पोट अगदी गच्च भरलं आहे आमचं, सदानंद म्हणाले. तुम्ही तुमचं सामान या रूममध्ये ठेवा आणि इथेच झोपा, नेहानी सांगितलं. सदानंद आणि सावित्रीबाईंनी त्यांचं सामान नेहानी सांगितलेल्या रूममध्ये नेलं. सावित्रीबाईंनी स्वतः खारीक खोबऱ्याच्या साजूक तुपात बनवलेल्या लाडवांमधला एक लाडू रीनाला दिला. सुनबाई आणि मावशी, तुम्ही पण लाडू घेतात का? सावित्रीबाईंनी प्रेमाने विचारलं. नको, आम्ही गोड कमी खातो, असं म्हणताना नेहाने रीनाच्या हातातला लाडू ओढून घेतला. आई, मला लाडू आवडतो, खाऊ देत ना मला, असं म्हणणाऱ्या रीनावर नेहा ओरडली. रीना, हे लाडू काळपट्ट दिसत आहेत, बहुतेक खूप पूर्वी केलेले असतील. तू खाऊ नकोस, त्रास होईल तुला. उद्या तुला समोरच्या मिठाईच्या दुकानातून ताजे लाडू आणून देईन. मोठ्या कष्टाने आणि प्रेमाने केले होते सावित्रीबाईंनी लाडू. मेथी आणि काळ्या मनुका घातल्यामुळे लाडू थोडेसे काळपट दिसत होते हे खरं, पण ते शिळे नव्हते. त्यांनी लाडू कालच केले होते. लाडू खायला न मिळाल्यामुळे रीना हिरमुसली आणि नेहाच्या कडवट बोलण्यामुळे सावित्रीबाई दुखावल्या. एक लाडू खाऊन आणि पाणी पिऊन सदानंद आणि सावित्रीबाईंनी भूक भागवली आणि स्वतःला निद्रेच्या स्वाधीन केलं. सकाळी सावित्रीबाईंनी चहा ठेवला. सुनबाई, मावशी पण चहा घेतील ना? त्यांनी विचारलं. हां, पण आम्हा दोघींसाठी बिन साखरेचा चहा करा. चहा करता करता सावित्रीबाईंनी पोहे देखील बनवले. पोहे खूप तिखट आहेत आणि तेलकट आहेत, असं म्हणत नेहा आणि तिच्या बहिणीने पोहे खाल्ले नाहीत आणि रीनालाही खाऊ दिले नाहीत.
राज ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेला आहे. तो 4 दिवसांनी परत येईल, नेहाने सांगितलं. सुनबाई, पांडुरंगावरची सिरियल आहे, आम्हाला टी व्ही लावून दे ना, सावित्रीबाईंनी विनंती केली. टी व्ही खराब झाला आहे, मी मॅकॅनिकला बोलवलं आहे, नेहा म्हणाली. आजोबा, मला ती परीची गोष्ट सांगा ना, रीनाने हट्ट धरला. सदानंद गोष्ट सांगायला लागले. बाबा, ती इंग्रजी शाळेत शिकते, तिला मराठी गोष्टी सांगू नका, तिचं इंग्रजी बिघडेल ना. सदानंदांच्या उत्साहावर विरजण पडलं. रीनाही हिरमुसली. दुपारी दोघी बहिणी पार्लरला गेल्या. आजी, मला सरबत करून दे ना, तू आणि आजोबा पण घ्या. सावित्रीबाईंनी सरबत बनवलं. मला हा पिटुकला ग्लास दे. हे 2 मोठे ग्लास आहेत ना, हे तुमच्यासाठी आहेत. आई म्हणाली, आजी आजोबांना खोकला आहे, त्यांनी वापरलेले ग्लास आपण वापरायचे नाहीत. सकाळी टी व्ही मॅकॅनिक आला होता ना, आईने त्याला 4-5 दिवसांनी यायला सांगितलं आहे. पुढच्या आठवड्यात माझे दुसरे आजी आजोबा येणार आहेत ना, रीना सांगत होती. रीना, ते तुला गोष्टी सांगतात का? तुझ्याबरोबर खेळतात का ते? अजिबात नाही. सारखे टी व्ही बघतात, फोनवर बोलतात आणि मला उगाचच रागवतात. रात्री काही शर्ट्स नेहाने सदानंदांना दाखवले. माझ्या बाबांनी थोडेच दिवस वापरलेले हे शर्ट्स अजूनही नव्यासारखेच आहेत. बाबा म्हणाले, तुमच्या वॉचमनला दे. आता इतके चांगले शर्ट्स वॉचमनला द्यायचे का? तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही घ्या. नाही, नको, माझ्याकडे खूप कपडे आहेत. असं म्हणताना सदानंदांचे डोळे पाणावले. सावित्रीबाई आल्यापासून नेहानं घरातली सगळी जबाबदारी त्यांच्यावर टाकली. ती मात्र स्वतः तिच्या बहिणीशी गप्पा गोष्टी करण्यात मग्न असायची. सदानंद आणि सावित्रीबाईंना हे खटकत होतं, परंतु त्यांनी ठरवलं की मुलाची येण्याची वाट पाहायची, कारण त्यांना त्याच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. संध्याकाळी राजच्या शाळेतला मित्र आला. अरे काका, काकू, कशा आहात तुम्ही? अरे किती दिवसांनी भेटताय. काकू, तुमच्या हातच्या खारीक खोबऱ्याच्या लाडवाची चव अजून आठवतीये बरं का मला. अगदी कमाल असायचे ते. निघताना सावित्रीबाईंनी दिलेली लाडवांची पिशवी त्यांनी आनंदानं घेतली. नेहा वहिनी, काका काकूंना माझ्या घरी नक्की घेऊन या, असं आग्रहाचं निमंत्रण त्यांनी दिलं. रात्री नेहाने सदानंदांना एक मोबाईल दाखवला. हा मोबाईल माझ्या भावाने दुबईहून आणला आहे. या मोबाईलची किंमत भारतात 25,000 रुपये आहे. माझा भाऊ हा मोबाईल 15,000 रुपयांना विकतो, परंतु तुम्हाला म्हणून 10,000 रुपयात मिळेल. घ्यायचं आहे का तुम्हाला? सुनबाई, मोबाईल खूप छान आहे, परंतु माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत ग. सदानंद आणि सावित्रीबाई रूममध्ये गेले आणि मागोमाग रीनाई आली. आजोबा, तुम्हाला पैसे कमी पडत असतील ना, तर माझ्या मनी बँकेतले पैसे घ्या ना. सदानंदांनी डोळ्यातलं पाणी लपवत रीनाला जवळ घेतलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राज आला. आपल्या मुलाला बंडू म्हणू नका, सुनबाईला आवडत नाही, सावित्रीबाईंनी सदानंदांना सूचना केली. सदानंद आणि सावित्रीबाईंची आदरानं चौकशी करत राजने त्यांच्याशी छान गप्पा मारल्यानं दोघांनाही आनंद झाला. पुण्याला आल्यानंतर त्यांना आज प्रथमच छान झोप लागली. बेटा, तुझ्या आईची ही औषधं 1-2 दिवसात आण, सदानंदांनी मोठ्या अधिकारानं राजला सांगितलं. अहो, आपल्या बिल्डिंगसमोर तर मेडिकल स्टोअर आहे, तुम्हीच आणा की. राजच्या बोलण्यात उद्धटपणा होता. अरे खरंच की, आणीन हो मी, आणीन, दुखावलेला बाप म्हणाला. काल संध्याकाळी खूप प्रेमानं वागणारा राज एका रात्रीत बदलला होता. दुसऱ्या दिवशी दुपारी मुलाशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं म्हणून सदानंद हॉलमध्ये बसले होते. आज त्यांचा वाढदिवस होता हे मुलाच्या नक्की लक्षात असेल, त्यांना खात्री होती. तुम्ही स्वतःहून सांगू नका, असं सावित्रीबाईंनी त्यांना सकाळीच बजावलेलं होतं. रीना राजच्या फोनशी खेळत होती. आजोबा, हा फोन तुमच्याकडे ठेवा, मी आलेच, असं म्हणत ती बाल्कनीत गेली. तेवढ्यात राज बाहेर आला.
आणि त्यांनी सदानंदांकडनं फोन घेतला. फोनवर 2 मिस कॉल होते, राजच्या बॉसचे. फोन का वाजला नाही? राजने नीट बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की फोन म्यूटवर होता. अहो, काय केलं बाबा तुम्ही? माझी नोकरी घालवायची आहे का तुम्हाला? अहो, तुमच्यामुळे माझे 2 महत्त्वाचे कॉल मिस झाले. आपण काय चूक केली हे सदानंदांना समजलंच नाही. जेवणानंतर गप्पा मारताना राज म्हणाला, 4 दिवसांनी नेहाचे आईवडील येणार आहेत आणि आम्ही सगळे महाबळेश्वरला जाणार आहोत नेहाच्या बाबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. हे मी कोणालाही सांगितलं नाही. मला नेहाच्या बाबांना सरप्राईज द्यायचं आहे. तुम्ही पण येणार का? सदानंद आणि सावित्रीबाईंनी महाबळेश्वरबद्दल खूप ऐकलं होतं. तिथे जाण्याची त्यांना तीव्र इच्छाही होती. परंतु राजनं विचारलेल्या प्रश्नाला, नाही नको बेटा, तुम्ही या जाऊन, एवढंच सदानंद म्हणाले. रात्रभर सदानंद आणि सावित्रीबाईंना झोप लागली नाही. आपण सकाळीच निघून जायचं असं दोघांनीही ठरवलं. दोघेही सकाळी रूममधनं बाहेर आले, ते निघण्याची पूर्ण तयारी करूनच. तुम्ही जायची एवढी घाई का करताय? राज आणि नेहाने विचारलं. नाही, इकडे आमचं मन लागत नाही, गावाकडची आठवण येते. चला निघतो आम्ही, तुम्ही सुखी राहा. आजी आजोबा तुम्ही जाऊ नका ना, रीना म्हणत होती. नेहा तिच्या बहिणीला एअरपोर्टवर सोडण्यासाठी गाडी घेऊन जाणार आहे, नाहीतर मी आलो असतो तुम्हाला बसस्टँडवर सोडायला, राज म्हणाला. बाबा मला नमस्कार तर करू द्या. बेटा, एक काळ असा होता जेव्हा तू लहान होतास आणि आम्ही आशीर्वाद देण्याइतके मोठे होतो. परंतु काळानुरूप तू खूप मोठा झाला आहेस आणि आम्ही होतो त्याच ठिकाणी राहिलो आहे. आमची लायकी नाही रे तुला आशीर्वाद द्यायची. चल चल सावित्री, चल, आपल्याला निघालं पाहिजे, उशीर होतोय. असं म्हणत दोघेही सामान घेऊन चालू लागले. साधारणतः 15 मिनिटांनी नेहा तिच्या बहिणीला एअरपोर्टला सोडण्यासाठी गेली. रीना, तू ये ना मला सोडायला, मावशी आग्रह करत होती. नको, मला माझ्या बाबांशी बोलायचं आहे, रीना म्हणाली. राजच्या मित्राचा फोन आला. राज, आज संध्याकाळी काका काकूंना माझ्या घरी घेऊन ये ना. अरे, काकूंनी केलेले लाडू माझ्या बायकोला आणि मुलीला फार आवडले. ते कसे करायचे ते माझ्या बायकोला काकूंकडून समजून घ्यायचे. राजचा मित्र बोलत होता. अरे मित्रा, महत्त्वाचं काम निघाल्यामुळे ते दोघेही आत्ताच गावाकडे गेले, राजने त्याला सांगितलं. रीना बेटी, आजी आजोबांनी लाडू आणले होते? राजने विचारलं. हो बाबा, आणि आजीनी मला पण लाडू दिला होता, पण आईने मला खाऊ नाही दिला तो. आई म्हणाली हे लाडू काळे आहेत, म्हणजे कधीचे केलेले असणार, खाऊ नकोस, तुला त्रास होईल. बोलता बोलता रीनाने मोबाईलबद्दलही सांगितलं. आजोबांकडे पुरेसे पैसेच नव्हते. मी माझ्या मनी बँकेतले पैसे आजोबांना दिले, पण त्यांनी ते घेतले नाहीत. आणि बाबा, हे बटन दाबल्याने काय होतं? काल मी ते गंमत म्हणून दाबलं होतं. अगं बेटा, याने फोन म्यूटवर जातो. काल कॉल मिस झाले ते बाबांमुळे नाही तर रीनामुळे झाले होते. नेहाने आणि त्यांनी आईबाबांना अपमानित केलं होतं. बाबा, अहो आजोबा त्यांचं पैशाचं पाकिट घरीच विसरलेत, असं म्हणत रीनाने कॉटवर पडलेलं आजोबांचं पाकिट राजकडे दिलं. राजने पाकिट उघडून बघितलं, त्यात फक्त परतीच्या तिकिटाचे पैसे होते. म्हणजे पैसे नव्हते म्हणून आईची औषधं आणायला बाबांनी मला सांगितलं असेल का? या विचाराने राज व्यथित झाला. पाकिटात एक फोटो होता. राज इंजिनिअरिंगची फायनल परीक्षा पास झाला त्यावेळी आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवतानाचा. त्याला आईबाबांनी काढलेल्या हलाखीच्या दिवसांची आठवण झाली आणि पश्चात्ताप झाला आईवडिलांशी आपण इतकं निष्ठुरपणे वागल्याचा. पैशाचं पाकिट घरी राहिलंय, मग आईबाबा बसस्टँडवर कसे गेले असतील? रिक्षाचे पैसे त्यांनी कसे दिले असतील? रीना बेटा, चल आपण बसस्टँडवर जाऊया, चल. राज आणि रीना बिल्डिंगच्या गेटपाशी आले
तेव्हा बिल्डिंगमध्येच राहणाऱ्या त्याच्या मित्राची गाडी आत शिरली आणि त्यांनी सांगितलं, अरे राज, मी माझ्या आईबाबांना सोडायला बसस्टँडवर गेलो होतो, त्यावेळी मी तुझ्या आईबाबांना सुद्धा बसस्टँडवर सोडलं बरं का. थँक्स मित्रा, राज म्हणाला. म्हणजे बाबांना पाकीट घरी राहिल्याचं तेव्हाच समजेल जेव्हा ते कंडक्टरकडे बसचं तिकीट मागतील. आता काय करायचं? राजला कोणताही मार्ग समोर दिसत नव्हता. 1-1.5 तास झाला तरीही आईबाबा घरी परत आले नव्हते. म्हणजे कदाचित आईकडे पैसे असतील आणि त्यातून त्यांनी बसचं तिकीट काढलं असेल असा विचार करत राज निश्चिंत झाला. संध्याकाळी राजला एका अनोळखी नंबरवरनं फोन आला. राज मित्रा, मी एसटीत कंडक्टर आहे. तुझे आईबाबा माझ्याच बसमध्ये होते, त्यांच्याकडून मी तुझा नंबर घेतला आहे. अरे पाकीट घरी राहिल्यामुळे त्यांच्याकडे तिकिटाचे पैसे नव्हते, पण मी त्यांना तिकीट दिलं आणि सांगलीला पोहोचल्यावर त्यांना घरापर्यंत पोहोचवलं. तू अजिबात काळजी करू नको बरं का. राजसाठी हा सुखद धक्का होता. मित्रा, मी तुला किती पैसे पाठवू? राजने विचारलं. छे, पैसे नको पाठव रे. राज, अरे काका काकूंनी किती प्रेम दिलंय मला. अरे थोडं त्यांच्यासाठी करायला मिळालं हे माझं किती मोठं भाग्य आहे. माझ्या आईबाबांशी केवढ्या आपुलकीने वागले माझे मित्र, आणि मी किती चुकीचा वागलो. राजला स्वतःचीच लाज वाटली. ठरल्याप्रमाणे नेहाचे आईवडील आले. राज त्यांच्याबरोबर महाबळेश्वरला गेला, परंतु त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. महाबळेश्वराहून परत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज त्याच्या गावाकडे आला. घरी पोहोचल्यावर अनेकदा बेल वाजूनही दार उघडलं नाही, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की घराला बाहेरून कुलूप लावलंय. आईबाबा कुठेतरी बाहेर गेले असतील. आपण इथेच थांबावं असा राजने विचार केला आणि तेवढ्यात त्याचं लक्ष दरवाजावर लावलेल्या एका कागदावर गेलं. त्या कागदावर लिहिलं होतं, हे घर बँकेने जप्त केलंय बँकेचं कर्ज न फेडल्यामुळे. गेल्या 3 महिन्यात 2दा बँकेची नोटीस आली होती सदानंदांना, परंतु ते पैसे उभे करू शकले नाहीत. अंतिम नोटीस आली, पैसे भरले नाहीत तर जप्ती येईल असे स्पष्ट शब्दात सांगणारी. म्हणूनच सदानंद आणि सावित्रीबाई राजकडे पैसे मागायला म्हणून आले होते. सुनेनीच नाही पण मुलानं देखील अपमान केला, म्हणून त्यांनी जप्ती टाळण्यासाठी लागणाऱ्या पैशाचा विषयच काढला नाही आणि रिकाम्या हातानं ते घरी परतले. आलिया भोगासी असावे सादर हे मनोमन ठरवून. खरं तर राज हा त्यांचा एकुलता एक मुलगा. अतिशय हुशार. शिक्षण होता, चांगली नोकरी मिळाली आणि साहेबांच्या मुलीच्या प्रेमात पडला. साहेब खूप श्रीमंत, गाड्या आणि बंगलेवाले, पण पारसी. राजचे आईबाबा देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. मुलानं पारसी मुलीशी लग्न करणं त्यांना मान्य नव्हतं. त्यांनी कडाडून विरोध केला, पण राज मागे हटला नाही. सदानंद आणि सावित्रीबाई दुखावले गेले. त्यांनी मुलाशी संबंध तोडले. नातीच्या जन्माने पुनर्मिलन झालं. त्यांचं राजकडे येणं जाणं सुरू झालं, परंतु राज आणि नेहाच्या मनात अजूनही त्यांच्याबद्दल राग होता. राज त्वरित बँकेत गेला. किती कर्ज बाकी आहे? हे कर्ज कधी घेतलं होतं? त्यांनी विचारणा केली. सदानंदांनी सुमारे 15 वर्षांपूर्वी कर्ज घेतलं होतं आणि त्यातले 75,000 रुपये अजून बाकी होते. 15 वर्षांपूर्वी म्हणजे राजने पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतली त्यावेळी त्याच्या बाबांनी ते कर्ज काढलेलं असावं. बाबा कधी बोललेही नव्हते त्याबद्दल. राजनी त्वरित 75,000 रुपये बँकेला ट्रान्स्फर केले आणि म्हणाला, आता मला आमच्या घराची किल्ली द्या. नाही, मी तुम्हाला किल्ली नाही ना देऊ शकत. अहो साहेब, मी पैसे ट्रान्स्फर केलेत ना, बघा चेक करा, तुम्हाला मिळालेत ना पैसे. नाही, पैसे मिळाले हो, पैसे मिळाले. तुमच्या वडिलांवर आता कर्ज बाकी नाही असं लेटर मी तुम्हाला देतो. तुम्ही तुमच्या वडिलांना घेऊन या, मी त्यांच्याकडे घराची किल्ली देईन. साहेब, पण ते कुठे आहेत हे मला माहिती नाही.
प्रत्यक्ष तुमच्या वडिलांना आणा, नाहीतर त्यांचं डेथ सर्टिफिकेट आणा. अहो साहेब, काय बोलताय तुम्ही? अहो ते जिवंत आहेत, फक्त ते कुठे आहेत मला माहिती नाही. मग शोधा त्यांना. असं म्हणत मॅनेजर साहेब दुसऱ्या कामात गर्क झाले. राजला विश्वास आहे आई बाबा मिळतील, त्याच्या चुका विसरून ते त्याला मोठ्या मनानं माफ करतील. तो आईबाबांचा शोध घेतोय, परंतु अजूनही त्यांचा पत्ता त्याला लागला नाही आणि यापुढेही पत्ता लागेल याची खात्री नाही. काय आश्चर्य आहे ना? ते समोर होते तेव्हा नकोसे वाटत होते आणि आता नजरेसमोरून गेलेत तर हवेसे वाटत आहेत. शेवटी काय तर कालाय तस्मै नमः. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता दिलीप कसगावकर लिखित कथा कालाय तस्मै नमः. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.